अजित पवार आणि नवाब मलिकांची भेट झाली आहे आणि ही बातमी आहे याच भेटी संदर्भातली। उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांची देवगिरी बंगल्यावर एक बैठक पार पडली आहे। तब्बल तासभर ही बैठक सुरू होती। मलिकांना महायुतीमध्ये घेण्याबाबत अद्याप तरी अजित पवारांनी हिरवा कंदील दाखवला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। मलिक बंगल्यातून बाहेर पडल्यानंतर प्रफुल्ल पटेल बंगल्यावर पोहोचले। दरम्यान मलिकांबाबत बैठकीत चर्चा झाली नाही असा दावा सुनील तटकरेंनी केला। याबाबत अधिक माहिती देण्यास त्यांनी टाळाटाळ केली। नवाब मलिकांना महायुतीत सामावून घेण्यावरनं हिवाळी अधिवेशनात प्रचंड वाद निर्माण झाला होता। या संदर्भात उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीसांनी थेट पत्र देखील दिलं होतं। मलिक महायुतीत नको अशी भूमिका या पत्रातनं भाजपनं मांडली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली गेली आहे। नवाब मलिक सुद्धा आले होते, काय त्यांच्याशी काय नेमकं बोलणं झालं? ते आले होते त्यांच्या काही मतदारसंघातील कामाच्या निमित्ताने त्यांच्या जो भेट झाली। मी त्यावेळेला मुंबई प्रदेशचे अन्य पदाधिकारी उपस्थित होतो, त्यांच्याजवळ त्या ठिकाणी चर्चा करत होतो। फडणवीसांनी विरोध केला होता नवाब मलिकांच्या बाबतीत, या विषयावरती काही चर्चा झालेली नाही। मी आपल्याला मगाही सांगितलं त्याप्रमाणे मी मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांजवळ त्या ठिकाणी पतलेलो होतो।